नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनल मी स्वागत करतो. दिस इज आवर व्हिडिओ नंबर 3 अँड वी आर डिस्कसिंग द प्रीवियस इयर क्वेश्चन्स. ओके, म्हणजे फिजिक्सचे प्रीवियस इयर क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. ते पण कुठले 2024 रिसेंटली. ओके, आता तुम्ही 2025ला जी काही महाराष्ट्र सिटी आहे ती एक्झाम देणार आहे. या अगोदर 2024ला जी काही सिटीची एक्झाम झाली, शिफ्ट वाईज झाली, तर आपण पहिल्या शिफ्टचे ठीक आहे न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय आपण. ठीक आहे, तर स्टेप बाय स्टेप वन बाय वन आपण क्वेश्चन्स डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, आपला जो काही जुना फॉर्मॅट होता तुम्हाला इकडे या स्क्रीनवर तुम्हाला क्वेश्चन दिसेल आणि त्याचा आपण सोल्युशन फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करू. बघा, तुम्ही तुमच्या त्या राईट साईडला जो काही क्वेश्चन आहे तो बघू शकता. त्या न्यूमेरिकल नंबर पहिल्याचा आपण सोल्युशन सॉल्व्ह करूया. मी न्यूमेरिकल वाचतो. The magnetic field at the center of a current carrying circular coil, okay, of a area A is B. काही हरकत नाही. The magnetic moment of the coil is. काही हरकत नाही. ठीक आहे, बघा सर्क्युलर कॉइल. ठीक आहे, हा झाला सेंटर आणि हा झाला ऍक्सिस. ओके, या सर्क्युलर कॉइल मधनं समजा काय झाला करंट. ओके, तर या ऍक्सियल मध्ये जो काही मॅग्नेटिक फील्ड तयार होतो. ओके, ठीक आहे, आपल्याला काय विचारलं द मॅग्नेटिक मोमेंट. काही हरकत नाही. ठीक आहे, आपल्याला मॅग्नेटिक मोमेंट विचारलं. इथं लक्षात सर्क्युलर कॉइल जिथनं करंट चाललं. ठीक आहे, अकॉर्डिंग टू दिस राईट हँड थंब रूल जो काही मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होतो या ऍक्सेलवर तो अपोज डायरेक्शन जातो. ठीक, आणि आपल्याला त्या मॅग्नेटिक फील्डचं काय विचारलं मॅग्नेटिक मोमेंट. मॅग्नेटिक मोमेंट स्मॉल इन नोट करतो. मॅग्नेटिक मोमेंटचा फॉर्म्युला आहे द प्रोडक्ट ऑफ करंट मोमेंट ऑफ इनर्शिया अँड द एरिया. क्वेश्चन नंबर फर्स्ट. ठीक आहे, मॅग्नेटिक मोमेंटचा फॉर्म्युला आहे मोमेंट ऑफ इनर्शिया अँड एरिया. आता हा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा फाइंड आउट करायचा बघा. बी इज नथिंग बट द मॅग्नेटिक फील्ड विच डेव्हलप्ड एक्झियल. ओके, व्हेन द करंट इज पासिंग थ्रू अ सर्क्युलर कॉइल. ओके, मग हा जो काही मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप अलॉंग द ऍक्सिस तो किती राहतो म्यू नॉट आय अपॉन 2 टाइम्स आर. ओके, वेर आर इज द रेडियस ऑफ दॅट सर्क्युलर लूप. म्यू नॉट परमिएबिलिटी. आय म्हणजे काय मॅग्नेटिक मोमेंट. सॉरी, आय म्हणजे मोमेंट ऑफ एनर्जी नाही, आय म्हणजे करंटच होते. चुकलं रे बाबा, कोणत्या चॅप्टर मध्ये आम्ही पहिल्या चॅप्टर मध्ये. ठीक आहे, आय म्हणजे करंटच होते. ठीक आहे, मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे काय करंट इंटू एरियाज. काय बघा, बी मॅग्नेटिक फील्ड परमिएबिलिटी करंट टू द कॉन्स्टंट आहे. आर इज नथिंग विथ द रेडियस ऑफ दॅट सर्क्युलर. आय फाइंड आउट करायचं तर आपण इथनं आय फाइंड आउट करू शकतो. बघा, हा 2R इकडे शिफ्ट केला. ठीक आहे, 2R बी अपॉन म्यू नॉट इक्वल्स टू काय फाइंड आउट केला आपण आय. ठीक आहे, चला इथपर्यंत काही प्रॉब्लेम. ठीक आहे, आता बघा म्यू नॉट आणि 2 तर कॉन्स्टंट आहे. ओके, बी म्हणजे काय मॅग्नेटिक, आर म्हणजे काय रेडियस. ओके, रेडियस आपल्याला फाइंड आउट करायचं. बघा, सर्कलचा एरिया राहते ए इक्वल्स टू पाय आर स्क्वेअर. इथं ना मी ए बाय पाय इक्वल्स टू आर स्क्वेअर. therefore r represents square root of a by pi. जर ऑप्शन्स बघितले तर a पॉवर 3/2 पाय पॉवर 1/2 या फॉर्मॅट मध्ये ऑप्शन आहे. म्हणजे स्क्वेअर रूटच्या फॉर्मॅट मध्ये ऑप्शन आहे. म्हणजे r ची व्हॅल्यू इथं बघा, दिस इम्प्लाइज i इक्वल्स टू 2b अपॉन म्यू नॉट. हे झालं सगळं फॉर्म. r च्या ठिकाणी टाकतो मी स्क्वेअर रूट ऑफ a बाय पाय. आता ही व्हॅल्यू i ची ही इथे शिफ्ट करतो. therefore मॅग्नेटिक मोमेंट इक्वल्स टू बघा 2b आयच्या ठिकाणी टाकतो मी. ओके, ही व्हॅल्यू अपॉन म्यू नॉट स्क्वेअर रूट ऑफ ए बाय पाय इंटू ए. या फॉर्मॅट मध्ये ऑप्शन नाही. बघा, हा टर्म तुम्हाला कॉमन दिसतो 2b अपॉन म्यू नॉट. ठीक आहे, आता बघा स्क्वेअर रूट म्हणजे काय ए पॉवर 1/2 पाय पॉवर 1/2 असंच ना इंटू काय एचा पॉवर काही नाही म्हणजे किती आहे 1. बघा, तुम्हाला एक ऑप्शन दिसतो तुम्हाला. ओके, त्याच्यामध्ये 2b अपॉन म्यू नॉट पाय पॉवर ए बाय 1/2 कॉमन दिसतो. आता बघा, एचा पॉवर 1/2 आणि या याचा पॉवर दोघांचा बेस कसा आहे सेम, म्हणजे पॉवरचे ऍडिशन करू शकतो. बघा, 2b अपॉन म्यू नॉट खाली पाय पॉवर 1/2 दोघांचा बेस काय होता कॉमन 1/2 प्लस 1. एकामध्ये अर्धा ऍड केला की जरा 1.5 म्हणजे 3/2. ठीक आहे, दिस इज द मॅग्नेटिक मोमेंट. याच्या लक्षात अशा सोप्या पद्धतीने, म्हणजे फॉर्म्युला काही मोठा नव्हता, इन जनरल फॉर्म्युला होता. याच्या लक्षात
2b upon mu naught a power 3/2 आणि ऑप्शन नंबर सी. नंबर सी विल बी युअर करेक्ट आन्सर. लक्षात अशा पद्धतीने जर केलं मला नाही वाटत खूप काही मोठी अडचण होती. इझिली हा क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करू शकत होतो. आपण इझिली सॉल्व्ह करू शकलो असतो. ओके काय म्हणतो याला मी बघा, आपल्याला 3 प्रकारचे क्वेश्चन्स राहतात, इझी, मॉडरेट आणि डिफिकल्ट. तर हा मॉडरेट होता, नॉट इझी. ओके नॉट काय म्हणू शकतो ती जी काही लेवल राहते 3rd लेवल हार्ड. ओके तो पण ठीक आहे. सेकंड क्वेश्चन बघा आपण बघूया. चला काय हरकत नाही. बघा हा जो काही सेकंड क्वेश्चन आहे पीव्ही डायग्रामवर आहे. बघा तुम्हाला जर तिथं ऑप्शन मध्ये बघितलं, सॉरी ऑप्शन म्हणतो, तुम्ही जर क्वेश्चन बघितला तर तुम्हाला पीव्ही डायग्राम दिसते. मी पीव्ही डायग्राम इथे काढून घेतो. व्हॉल्यूम वर्सेस जी काही प्रेशर, व्हॉल्यूम वर्सेस प्रेशरची जी काही डायग्राम राहते त्याला आपण पीव्ही डायग्राम म्हणतो. ए बी सी डी. ठीक. बघा क्वेश्चन काय विचारलं. द पीव्ही ग्राफ ऑफ एन आयडियल गॅस सायकल इज शोन इन द फिगर. द adiabatic प्रोसेस इज डिस्क्राइब बाय द रिजन. कोणत्या रिजननी ओके adiabatic प्रोसिजर काय होते डिस्क्राइब. ठीक आहे. मग ऑप्शन दिला आहे त्यांनी ए बी ए सी हे सगळे ऑप्शन्स दिलेले आहे. बघा सुरुवातीला तर तुम्हाला adiabatic म्हणजे माहिती पाहिजे. adiabatic प्रोसेस म्हणजे नेहमी लक्षात ठेवायचं, नेहमी लक्षात ठेवायचं. याची डेफिनेशन नो एक्सचेंज ऑफ हीट, नो एक्सचेंज ऑफ हीट इन बिटवीन सराउंडिंग अँड सिस्टम. सिस्टम आणि सराउंडिंग मध्ये एक्सचेंज ऑफ हीट पॉसिबल नसते. ठीक आहे. जसं फॉर एक्झाम्पल ओके धावत्या गाडीत समजा टायर पंक्चर झाला. ओके बिलकुल इमिडिएटली जसा टायर पंक्चर झाला इमिडिएटली प्रेशर आणि व्हॉल्यूम काय होते चेंज. प्रेशर पूर्णपणे ड्रॉप होऊन जातं. ओके प्रेशर खूप इन्क्रीज होऊन जातो, व्हॉल्यूम काय होते डिक्रीज. येत्या लक्षात. ओके adiabatic म्हणजे इमिडिएट चेंज इन बिटवीन द प्रेशर अँड द व्हॉल्यूम इन द ॲब्सेन्स ऑफ हीट. हीट एनर्जी राहत नाही. हीट एनर्जी सराउंडिंग आणि सिस्टम मध्ये काय होतं ट्रान्सफरच नाही, त्याच्यामुळे तो प्रेशर आणि व्हॉल्यूम मध्ये काय होतं सडनली चेंज. बघा बघा या इथे ए बी ए टू डी आणि बी टू सी याच्या लक्षात या 2 रिजन मध्ये बघा तुम्हाला इमिडिएट चेंज दिसतो प्रेशर आणि व्हॉल्यूम. ओके याच्या लक्षात. त्याच्यामुळे जो काही ऑप्शन आहे आय थिंक जो काही ऑप्शन आहे एडी अँड बी सी, ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर सी एडी अँड बी सी हा जो काही सी ऑप्शन आहे हा एकदम करेक्ट आहे. एडी अँड बी सी. ओके इमिडिएट चेंज. चला काही हरकत नाही. आपण जो काही न्यूमेरिकल नंबर 3rd आहे त्याच्याकडे आपण वळूया. एकदा छोटे छोटे एक्झाम्पल्स काही मोठी अडचण तुम्हाला यायला. ओके आता गॅल्व्हॅनोमीटरवर हा न्यूमेरिकल आहे. तुम्ही जो काही न्यूमेरिकल आहे तिथं बघू शकता. बघा गॅल्व्हॅनोमीटर ऑफ रेजिस्टन्स जी, जो काही गॅल्व्हॅनोमीटर आहे त्याचा जो काही रेजिस्टन्स आहे जी इज शंटेड ओके बाय द रेजिस्टन्स ऑफ एस. ओके शंट केलं आपण त्याला फुल स्टॉप. टू कीप द मेन करंट इन द सर्किट अनचेंज द रेजिस्टन्स टू बी पुट इन द सिरीज विथ द गॅल्व्हॅनोमीटर इज. एकदम सिम्पल आहे. बघा डायग्राम काढतो मी. बघा गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स आहे जी, याला आपण शंट केलं. शंट म्हणजे काय पॅरलली रेजिस्टन्स जोडला एस. ठीक आहे. याच्यातनं समजा जो काही करंट आहे तो करंट आय झाला. हा करंट चेंज नाही झाला पाहिजे याच्यासाठी गॅल्व्हॅनोमीटरला सिरीज मध्ये आपल्याला एक रेजिस्टर जोडायचा एस प्राईम. तर या एस प्राईमची त्यांनी काय विचारले आपल्याला व्हॅल्यू. समजून गॅल्व्हॅनोमीटरचा जो काही रेजिस्टन्स आहे जी ओके पॅरलली जेव्हा एखाद्या गॅल्व्हॅनोमीटरला रेजिस्टर जोडतो ओके आपण कनेक्ट करतो त्याला म्हणतो आपण शंट करणे. ठीक आहे. मग त्यानंतर या सर्किटमध्ये समजा जो काही करंट आहे हा करंट चेंज नाही झाला नाही पाहिजे शंटमुळे, तर इथे आपल्याला किती रेजिस्टन्स जोडावा लागतो हा. ठीक आहे. आपल्याकडे एक सिंपल फॉर्म्युला आहे. बघा हा बघा जो काही गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स आहे जी ओके याचा फॉर्म्युला आहे G into S upon G plus S prime. Okay. The resistance of a gallon is equals to G into S. Okay, म्हणजे या दोघांचा प्रोडक्ट, या दोघांचा ऍडिशन प्लस S prime.
आपल्याला एस प्राईम फाइंड आउट करायचं आहे, काही हरकत नाही. बाकी सगळे शिफ्ट करू. जी मायनस जी एस अपॉन जी प्लस एस इक्वल्स टू एस प्राईम. इकडे कॅल्क्युलेशन आहे बघा, जी क्रॉस मल्टिप्लिकेशन, जी इंटू जी प्लस एस मायनस जी एस अपॉन जी प्लस एस इक्वल्स टू एस प्राईम. जी इंटू जी जी स्क्वेअर, जी प्लस एस मायनस जी प्लस एस अपॉन जी प्लस एस इक्वल्स टू एस प्राईम. G plus S plus minus get cancel. What remains? Therefore, S prime equals to G square upon G plus S. म्हणजे एवढा सिरीज मध्ये तुम्हाला ओहम, ठीक आहे, एवढा तुम्हाला सिरीज मध्ये रेजिस्टन्स जोडावा लागेल. G square upon G plus S, G square upon G plus S, G plus म्हणा किंवा S plus G म्हणा. ऑप्शन नंबर ए इज देअर. आपण जो काही आन्सर फाइंड आउट केला तो कोणासोबत कम्पेअर होतं? ऑप्शन नंबर ए. ठीक आहे, अशा पद्धतीने जर केलं काय मोठी अडचण नाही. इझी इझी, हा इझी होता, हा इझी होता. ठीक आहे, हा मॉडरेट म्हणू शकतो. वॉच करून नोट डाऊन करा. आपण परत दोन न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. चला बघा, अशा पद्धतीने आपण इझिली स्टेप बाय स्टेप्स फॉर्म्युलेज यू शुड नो, कन्सेप्ट यू शुड नो. ठीक आहे, थेरॉटिकली गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे असं नाही किंवा त्याचा फॉर्म्युलाच माहीत राहिला नाही तो क्वेश्चन सॉल्व्ह. ठीक आहे, आता जसा हा पीव्ही डायग्रामचा थेरॉटिकल क्वेश्चन आहे, त्या गोष्टी आपल्याला इझिली माहिती राहायला पाहिजे. ठीक आहे, बघा चौथा न्यूमेरिकल आपण सॉल्व्ह करूया. बघा, इन एसी सर्किट द पोटेन्शियल डिफरन्स व्ही अँड द करंट आहे. एक एसी सर्किट आहे ज्याच्यात पोटेन्शियल डिफरन्स व्ही आणि करंट दिले आर गिवन रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे, जो काही पोटेन्शियल आणि करंट दिलेला आहे तो बघा, व्ही इक्वल्स टू 100 टाइम्स साइन ऑफ ओमेगा टी. ओके, हे वोल्ट मध्ये दिलं आहे आणि करंट आपल्याला दिलेलं आहे 100 टाइम्स साइन ऑफ 100 टी प्लस पाय बाय 3 मिलिॲमीटर. ठीक आहे, गिवन द पॉवर डिसिपेटेड इन द सर्किट विल बी. ठीक आहे, पॉवर डिसिपेटेड विचारलं आपल्याला. एसी सर्किट मध्ये पॉवर डिसिपेटचा फॉर्म्युला आहे व्ही आर एम एस आय आर एम एस इंटू कॉस ऑफ फाय. ठीक आहे, एक एसी सर्किट आहे ज्यामध्ये पोटेन्शियल आणि करंट दिलेलं आहे, पॉवर डिसिपेटेड आपल्याला फाइंड आउट करायचं. तर हा पॉवर डिसिपेटेडचा फॉर्म्युला आहे व्ही आर एम एस आय आर एम एस कॉस फाय. फाय म्हणजे काय? करंट आणि पोटेन्शियल याच्यामधला फेज डिफरन्स फाय. ओके, बघा इथे 100t आहे, इथे 100t प्लस पाय बाय 3. ओके, म्हणजे याच्यामधला जो काही फेज डिफरन्स आहे तो किती आहे? पाय बाय 3. पाय बाय 3 हा पुढे. ओके, त्याच्यामुळे फायची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. आता आपल्याला व्ही आर एम एस आणि आर एम एस काढायचं. व्ही आर एम एस व्हॅल्यू आहे आय नॉट डिवायडेड बाय √2. ठीक आहे, आय नॉट म्हणजे काय? मॅक्सिमम करंट. ठीक आहे, बघा या करंटला आपण, ओके, या करंटला आपण जर स्टँडर्ड करंट सोबत जर कम्पेअर केलं, स्टँडर्ड करंटचा फॉर्म्युला किती आहे? आय इक्वल्स टू आय नॉट साइन ऑफ ओमेगा टी. बघा याला याच्यासोबत कम्पेअर करा. आय नॉटच्या ठिकाणी किती आहे? 100, म्हणजे ही कशाची व्हॅल्यू झाली? आय. साइन ओमेगाच्या ठिकाणी किती आहे? ओमेगा. ओके, किती? 100t. हे लक्षात, म्हणजे हा फेज झाला पूर्ण, साइन ऑफ पूर्ण फेज. ओमेगाच्या ठिकाणी एवढा. आता बघा आय नॉटची व्हॅल्यू कम्पेअर केल्यानंतर किती आली? 100. आणि कसं आहे? मिली एम्पियर मध्ये, एम्पियर मध्ये पाहिजे. तर 100 इंटू 10⁻³ एम्पियर डिवायडेड बाय √2. येतं लक्षात? इक्वेशन नंबर फर्स्ट येतं लक्षात? एकदम सिम्पल. त्याच्यानंतर आय आर एम एस ची पण सेम व्हॅल्यू. सॉरी, इथं व्ही आर एम एस होतं ना, इथं व्ही नॉट पाहिजे होतं रे. आय नॉट डिवायडेड बाय √2. कम्पेअर याच्यासोबत करायला पाहिजे होतं नाही, याच्यासोबत याचं. मी पण उलटच सांग. ठीक आहे, या दोघांचं कम्पॅरिझन पाहिजे होतं. आय नॉट, हा ठीक आहे. आता इथं 100 व्हॅल्यू असल्यामुळे, ठीक नाही, इथं दोघांची 100 व्हॅल्यू मॅक्सिमम असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, बघा आय नॉटच्या ठिकाणी 100, साइन ऑफ ओमेगाच्या ठिकाणी 100. ठीक आहे, चला इथं लेफ्ट हँड साईडला व्ही पाहिजे होतं, इथं पाहिजे होतं व्ही नॉट. आहे की नाही? याचं कम्पेअर. आता करंट सोबत कम्पेअर करू. ठीक आहे,
आणि तोही फॉर्म्युला I इक्वल्स टू I नॉट साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. येतं बघा, याचं कम्पॅरिझन याच्यासोबत. I नॉटची व्हॅल्यू किती आहे 100, साइन ओमेगा टी 100, फायची व्हॅल्यू किती आहे 5. म्हणजे I नॉटची सॉरी बघा एक पुन्हा प्रॉब्लेम झाला, वोल्टमध्ये होता त्याच्यामुळे इथं 10 पॉवर मायनस 3 नको आपल्याला. ठीक आहे, इथे पाहिजे I नॉटची व्हॅल्यू किती आहे मग आता 100. ओके, परंतु तो मिली अँपिअरमध्ये, त्या अँपिअरमध्ये 10 पॉवर मायनस 3 डिवाइडेड बाय रूट 2. इक्वेशन नंबर 2. पॉवर डिसिपेटेडसाठी दोन्ही फॉर्म्युले आले तुमच्याकडे आणि फाय पण आला. सगळ्या व्हॅल्यूज पुट करा. देअरफॉर पॉवर डिसिपेटेड इक्वल्स टू VRMS किती आहे आपल्याकडं 100 डिवाइडेड बाय रूट 2. IRMS 100 into 10 power minus 3 root 2 into cos of फाय किती आहे पाय बाय 3. पाय बाय 3 म्हणजे 60, cos 60 1/2. है की नाही. therefore power dissipated equals to बघा रूट 2 4. रूट 4 म्हणजे किती 2. 100 divided by 2 into 100 into 10 power minus 3. एक मिनिट. cos पाय बाय 3 ची व्हॅल्यू 1/2 बरोबर आहे. गिवन पण दिलेलं आहे त्यांनी क्वेश्चन मध्ये आपल्याला गिवन cos पाय बाय 3 1/2 दिलेलं आहे. म्हणजे इथे टाकू मी 1/2 बेदुनी 4 आहे की नाही. दोन्ही 4 चा भाग गेला इतर आलं 25 शिल्लक टू 10 पॉवर 2 into 10 पॉवर मायनस 3. पॉवर आपण वॅट मध्ये काउंट करतो. ठीक आहे, 25 into 10 पॉवर मायनस 1 वॅट म्हणजे 2.5 वॅट. दिस इज द पॉवर डिसिपेटेड इन द AC सर्किट. इथं लक्षात अशा पद्धतीने क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करावा लागतो. चला न्यूमेरिकल नंबर 5 बघा. An annular ring has a mass 10 kg and the inner and the outer radius are 10 meter and 5 meter respectively. Its moment of inertia about an axis passing to its center are perpendicular to its plane. Annular ring, ठीक है. Inner radius, this is outer radius, okay, and the axis is passing through its center and perpendicular to its plane. म्हणजे तो या प्लेन मध्ये आहे जो काही annular ring आहे आणि ॲक्सिस असा आहे. ओके, दिस टाइप ऑफ डायग्राम. मोमेंट ऑफ इनर्शिया विचारला, याचा फॉर्म्युला आहे 1/2 मास ऑफ दॅट अॅन्युलर रिंग. ओके, R1 स्क्वेअर प्लस R2 चा स्क्वेअर. बघा R1 आपण इनरला कन्सिडर करू, R2 आपण आउटरला कन्सिडर. सिंपल फॉर्म्युला आहे 1/2. एम म्हणजे मास ऑफ अॅन्युलर रिंग दिला आहे तुम्हाला 10 kg. ओके, R1 इनर दिला आहे तुम्हाला 5 चा स्क्वेअर म्हणजे किती 25. आउटर दिला आहे तुम्हाला 10 चा स्क्वेअर म्हणजे किती 100. काही अर्थ नाही. इथं 5 चा भाग गेला, इथं 125. 5 5 25, 5 हातच्याला 2, 5 2 10, 10 2 12, 2 हातच्याला 1, 5 6 625. ठीक आहे, मोमेंट ऑफ एनर्जी किलोग्राम मीटर स्क्वेअर. 625 किलोग्राम मीटर स्क्वेअर. बी ऑप्शन नंबर बी इज देअर. ठीक आहे, आणि या क्वेश्चनसाठी ऑप्शन मी सांगितलं नव्हता, सी ऑप्शन होता. अॅन्युलर रिंगचा सिंपल क्वेश्चन होता, मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे, जो काही सेंटरच्या ॲक्सिस पासून जो काही परपेंडिक्युलर ॲक्सिस आहे त्या प्लेनला. ओके, बघा अशा पद्धतीने आपण क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. ओके, येणाऱ्या पुढील लेक्चरमध्ये आपण 4 ते 5 क्वेश्चन्स डिस्कस करण्याचा प्रयत्न करू आणि स्लोली वी विल एंड द शिफ्ट. ठीक आहे, सो थँक यू फॉर वॉचिंग. इन द नेक्स्ट व्हिडिओ.